नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील MP मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आनंदाची बातमी आहे। ₹1 पीक विमा योजना बंद झालेली आहे। आता त्या जागी सुधारित पीक विमा योजना महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे। त्याचा GR आलेला आहे, पण त्या पीक विम्यासाठी पैसे द्यावे लागणार। तर ह्या GR मध्ये काय किती रुपये द्यायचे आहेत, कसे आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील। चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू। मित्रांनो जय भवानी जय शिवराय। मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू। मित्रांनो हा आहे GR सन 2025-2026 या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबविण्याची मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा GR आलेला आहे दिनांक 9 मे 2025 ला। तर प्रस्तावना काय दिलेली आहे, आपण GR बद्दल सर्व माहिती घेणार आहे। सर्वात प्रथम मित्रांनो प्रस्तावना पाहू, यामध्ये काय दिलेले आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशाखाली दिनांक 20/3/2025 रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निदर्शनास अनुसरून राज्यात सध्या स्थितीत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेबद्दल बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्याकडून खरेदीसाठी 2%, रब्बीसाठी 1.5% म्हणजे 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबतचा प्रस्ताव 29/4/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये शासन निर्णय काय दिलेला आहे ते पाहिजे आपल्याला। सन 2025-2026 खरीप हंगामापासून राज्यात सर्वसामायिक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रमाणे विहित केल्यानुसार खरीपीसाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याची मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो ₹1 पीक विमा योजना होती ती बंद करून ही दुसरी योजना चालू करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरिता राबविण्यास मान्यता देण्यात येत आलेली आहे। मित्रांनो त्याने सुधारित पीक विमा योजना खरीप रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखमीच्या बाबीचा समावेश करून राबविण्यात येणार आहे। तर काय खालील जोखमी, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसाळ्यातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात होणारी घट, तर ह्या बाबी मित्रांनो जोखमीत घेतलेल्या आहेत। चौथ्या याच्यामध्ये सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमाद्वारे सहभाग घेऊ शकतो। मित्रांनो पाचव्या योजनेमध्ये काय दिलं आहे, सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी कप मॉडेल नुसार राबविण्यात येणार आहे। तसेच पुढील कारवाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल। मित्रांनो सहावा याच्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबविण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल। निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर प्राप्त होणारा विमा हप्ता दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। मित्रांनो सातवं काय दिले, सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकाचे सरासरी नुकसान काढताना भात, गहू, सोयाबीन व कापूस या पिकाचे किमान 50% भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पन्नाला देऊन 50% भारांकन पीक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणारे उत्पन्नास दिले जाईल। यात मेळ घालून उत्पन्न निश्चित करण्यात येईल। उर्वरित अधिसूचित पिकाची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल। या संदर्भात केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना आणि राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेले निर्देश लागू राहणार आहेत। मित्रांनो त्यानंतर सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत होणारा खर्च हा अनिवार्य खर्चाअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पुढील लेखाशीर्षकाखाली भागवण्यात येणार आहे। मित्रांनो त्यानंतर याच्यामध्ये दिलेलं शेवटचं काय असेल मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आहे या त्या स्वरूपात चालू ठेवण्यात मान्यता देत आहे। मित्रांनो हा शासन निर्णय तुम्हाला www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेटून जाईल आणि नवीन एक वेबसाईट चालू झाली ती आहे gr.maharashtra.gov.in ह्याही वेबसाईटवरती बारकोडद्वारे तुम्ही काढू शकता। बारकोडद्वारे कसा काढायचा याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती जाऊन तुम्ही
सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करायचे आणि करून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील. चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय भवानी जय शिवराय मित्रांनो.